प्रियकराचा गळा आवळला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्यावर दारू आणि तूप ओतून पेटवून दिलं आणि त्यानंतर ही आत्महत्या केली असं दाखवण्यासाठी गॅस सिलेंडर ओपन केलं। त्यानंतर काही क्षणातच या सिलेंडरचा स्फोट झाला आणि स्फोटामुळे शेजारील लोक जागी झाली। त्यामुळं ही त्याने आत्महत्या करावी असं सुरुवातीला चित्र निर्माण करण्यात आलं, मात्र ही आत्महत्या नसून हत्या होती हे पोलिसांनी बरोबर हेरलं। रात्रीचे 2-2:30 वाजलेले आणि एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि शेजारील लोक झोपेतून उठून पोलिसांना खबर दिली। अग्निशामक दलाने देखील आटोकाट प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि घरात एका तरुणाचा आगीत जळून भस्म झालेला मृतदेह आढळला। त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना देखील वाटले की या तरुणाने आत्महत्या केली असावी। या मुलाची पोलिसांनी ओळख पटवली। तो 32 वर्षीय रामकिशन मीना असं नाव असल्याचं समोर आलं। तो दिल्लीतील गांधी विहारमध्ये UPSCच्या परीक्षेच्या तयारीसाठी राहिला होता, मात्र त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज सगळ्यांनीच लावला, कारण या घटनेवेळी घरचा दरवाजा आतून बंद होता। मात्र घटनेचा तपास करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचं लक्ष दरवाजाच्या वाकवलेल्या लोखंडी ग्रिलवर केलं आणि संशयाचा पहिला धागा पोलिसांना मिळाला। दिल्ली पोलिसांनी संशयातूनच तपासाला सुरुवात केली, कारण घटनास्थळी मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा सोडलेला नव्हता आणि त्याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी त्याचं इथं कुणीच ओळखीचं नव्हतं। सुरुवातीला पोलिसांनी रामकिशनच्या मोबाईलवरून त्याची लव्ह स्टोरी शोधली, पण फॉरेन्सिक लॅबचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय अमृता चव्हाण हिला पुरावे कसे असतात आणि पोलिसांचा कायदा कसा असतो हे चांगलंच माहीत असल्याने ती पोलिसांना सहजासहजी कोणत्याही शब्दात सापडली नाही। मात्र दिल्ली पोलिसांनी धीर न सोडता त्या परिसरात असणाऱ्या CCTV फुटेज तपासायला सुरुवात केली। रात्रीच्या 1:30-2 वाजण्याच्या सुमारास तोंडाला कापड गुंडाळलेले दोघेजण या गांधी विहारमधील बिल्डिंगमध्ये जात असताना आढळून आले। तेव्हा देखील या अमृताने तो मी नव्हेची भूमिका घेतली। तेव्हा पोलिसांनी तिचे त्या रात्रीचे लास्ट लोकेशन बघितले असता तिचे मोबाईल लोकेशन याच गांधी विहारमध्ये असल्याचं दिसून आलं। तेव्हा पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळून तिला पोलीस स्टेशनच्या बोलक्या खुर्चीवर आणून बसवलं असता तिनं सगळा कट कारस्थान सांगितलं। सगळ्यांनाच धक्का बसला। अमृता चव्हाण ही फॉरेन्सिक लॅबचे शिक्षण घेतलेली तरुणीची ओळख रामकिशन मीना सोबत मागील वर्षी झाली। दोघेही रिलेशनमध्ये राहत होते, मात्र त्यावेळी रामकिशन याने तिचे अश्लील फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग केले होते आणि याच आधारावर तो तिला ब्लॅकमेल करायचा। या प्रकाराला ती वैतागून गेली होती। अखेर तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमित कश्यप याला सगळी हकीकत सांगून मदत मागितली। तेव्हा सुमित याने रामकिशन याला संपवण्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी रात्री अमृताने रामकिशनला फोन करून रूमवर येत असल्याचं सांगितलं। त्याच रात्री अमृतासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमित आणि त्याचा मित्र संदीप हे देखील रूममध्ये घुसले आणि त्याचा गळा दाबून शेवट केला। त्याचबरोबर अमृताने येताना पूर्ण कटाप्रमाणेच मृतदेह जाळण्यासाठी दारू आणि तूप देखील आणले होते, तर गॅस सिलेंडर ही कशी आग लावायची हा अनुभवी म्हणून संदीपला आणलं होतं। त्यामुळे आधी त्याच्या मृतदेहावर तूप टाकले, मग दारू टाकून गॅस सिलेंडरची पाईप ओपन केली आणि आग लावली। मग रूमच्या लोखंडी दरवाजाची ग्रिल वाकवून बाहेरून आतली कडी लावली आणि सगळेजण पसार झाले। रूममध्ये हळूहळू आग पसरली आणि अचानक सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण घटना समोर आली। ही संपूर्ण घटना पोलिसांनी चाणाक्ष बुद्धीने तपास करत या घटनेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। प्रेमात त्यानं प्रेसीला धोका दिला आणि तिचे अश्लील फोटो हे दाखवत तिला ब्लॅकमेल करू लागला आणि या ब्लॅकमेलला संतापून
प्रेयसीनं एक्स बॉयफ्रेंडला हाताशी धरलं आणि त्याचा शेवट केला आहे. मात्र मित्रहो, या प्रेमाच्या त्रिकोणात वैचारिकता खूप महत्त्वाची असते आणि जर एखाद्यानं धोका दिला तर खऱ्या अर्थानं प्रेम करणारा माणूस हा भडकतो आणि त्याच्या रागाचा पारा शेवट करतो. हेच नक्की.